dear students, in today's lecture we are going to learn about cyclic hydrocarbons and another important, very important part, that is functional groups in hydrocarbons. आपण लास्ट लेक्चरमध्ये ओपन चेन हायड्रोकार्बन्स हा जो प्रकार होता त्याच्यावरती फोकस केलेला होता. इन दॅट वी हॅव सीन अबाउट अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स, त्यांचा जनरल फॉर्म्युला यूज करून कशा पद्धतीनं त्यांचे कंपाऊंड्स फॉर्म करायचे हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता आज बघूयात क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स किंवा त्यांनाच सायक्लिक हायड्रोकार्बन्स असं देखील म्हटलं जातं. दोन्ही नावं सेम हायड्रोकार्बन्सची आहेत, सायक्लिक किंवा त्यांनाच क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. आता क्लोज्ड चेन किंवा सायक्लिक म्हणजे काय किंवा हे स्ट्रक्चर्स कसं तयार होतात तर बघा, आपण ओपन चेनमध्ये काय बघितलं होतं रे की कार्बन ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होऊन एक लॉंग चेन स्ट्रक्चर तयार होतं, दॅट वॉज ओपन चेन हायड्रोकार्बन. आता इथं काय होतं, कार्बन ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होऊन रिंग लाईक स्ट्रक्चर तयार होतं. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल काय सांगितलं, तुम्ही फ्रेंड्स आहात, हातात हात धरून अशी एक लॉंग चेन तयार झाली ते. आणि क्लोज्ड चेनमध्ये कसं म्हणणार, तुम्ही फ्रेंड्स हातात हात धरून एक गोल तयार करता जेव्हा, तो तशा प्रकारचं स्ट्रक्चर हे क्लोज्ड चेनमध्ये येतं. आता ह्याच्यामध्ये आपण लिमिटेड कंपाऊंड्स बघणार आहोत. याच्यात काही वेगळा जनरल फॉर्म्युला वगैरे असं काही स्ट्रक्चर्स नाहीत. इथे दोनच मेन स्ट्रक्चर्स तुम्हाला विचारले जातात आणि ती आहेत, एक आहे बेन्झीन आणि दुसरं आहे सायक्लोहेक्झेन. आता हे दोन स्ट्रक्चर्स काय आहेत, त्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, त्यानंतर नॉर्मल आपलं चेन स्ट्रक्चर जे आहे, हे सगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स विचारले जातात. एक्सप्लेन स्ट्रक्चर असं देखील विचारलं जाऊ शकतं. मग प्रत्येक प्रकारचा प्रश्न विचारला की त्याच्यात तुम्ही काय लिहिणार हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगतच जाईन. आता हा जो बेन्झीन आहे आणि हेक्झा म्हणजे 6, मग ह्या दोघांच्या मध्ये पण देर आर 6 कार्बन ॲटम्स, म्हणजेच इथं पण C6 आहेत, इथं पण C6 आहेत. मग ह्यांच्यामध्ये डिफरन्स आहे तो म्हणजे त्यांच्यात असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन ॲटम्समधलं बॉन्ड्स जे आहेत त्या बॉन्ड्समध्ये. या बेन्झीनच्या स्ट्रक्चरमध्ये देर आर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड्स, वेअर ॲज इन सायक्लोहेक्झेन स्ट्रक्चर देर आर ओनली सिंगल बॉन्ड्स. आणि म्हणूनच ह्या दोघांच्या मध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे डिफरंट आहेत. आता स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं बघा, सेपरेट स्ट्रक्चर तुम्हाला दोघांचंही आलं पाहिजे. असे 3 कार्बन इथे, 3 कार्बन खाली, असं एक हेक्झागोनल स्ट्रक्चरमध्ये कार्बन ॲटम्स अरेंज करून घ्यायचे. यांच्यामध्ये पहिल्यांदा सिंगल बॉन्ड देऊयात आणि मग बेन्झीनच्या स्ट्रक्चरमध्ये देर आर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड. मग एक डबल बॉन्ड इथे दाखवला तर इथे एक, इथं पण दाखवू शकता, बट दे शुड बी अल्टरनेट. मग आता बघायचं की प्रत्येक कार्बनचे 4 हात भरलेत का आपण नेहमीसारखं, म्हणजे 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली आहे का. तर प्रत्येक कार्बन इंडिव्हिज्युअली मोजूयात. पहिल्या कार्बनला हा कन्सिडर करा, ह्याचे 3 हात भरलेत, 1 हात रिकामा, त्याला मी हायड्रोजन जोडला. याच्या बाबतीत पण सेम, म्हणजेच प्रत्येक कार्बनचा 1 हात रिकामा, म्हणजे प्रत्येक कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन अनसॅटिस्फाईड आहे. सो सगळीकडे इथे आपण हायड्रोजन जोडले आणि मग C6H6 हे बेन्झीनचं स्ट्रक्चर तयार झालं. हे ह्या पद्धतीनं दाखवायचं. समजा तुम्हाला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर हेच स्ट्रक्चर वर्डमध्ये सांगायचं. काय सांगायचं की इन द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन देर आर 6 कार्बन ॲटम्स विच आर अरेंज्ड विथ ईच अदर बाय अल्टरनेट सिंगल अँड डबल कोव्हॅलंट बॉन्ड्स, अँड दस they are arranged in a cyclic manner, and to each carbon atom there are attached single किंवा 1 hydrogen atom, and thus the structure becomes like C6H6. असं तुम्ही 2-3 लाईन्समध्ये हेच जे ड्रॉ केलंय ते तुमच्या वर्ड्समध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी सुद्धा चालतं. आता बघूयात सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. याच्यात पण असेच 6 कार्बन ॲटम्स दाखवायचे, पण त्यांच्यामध्ये मात्र सिंगल बॉन्ड दाखवायचा, डबल बॉन्ड कुठे नाही. मग परत नेहमीसारखं 4 हात भरलेत का बघायचे. आता इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कार्बनचे 2-2 हातांनाच कार्बन जोडलेत, म्हणजे 2 हात रिकामे आहेत, मग त्यांना आपण हायड्रोजन जोडायचा. हे बॉन्ड्स दाखवताना एक सेपरेट हा सेपरेट असा दाखवायचा. बरेचदा स्टुडंट्स हे असं ड्रॉ करतात आणि मग तिथं ते चूक धरलं जातं. सो इथं जेव्हा तुम्ही सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहात तिथे सेपरेट असे दिसले पाहिजेत 2 वेगवेगळे बॉन्ड्स.
लाईक दिस. आणि म्हणून सायक्लोहेक्झेनमध्ये 6 कार्बन असले तरी हायड्रोजन 12 आहेत आणि इथं 6 कार्बन असले तरी हायड्रोजन 6 आहेत. मग परत वर्ड्समध्ये सेम पद्धतीने एक्सप्लेन कराल की इन द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन देर आर 6 कार्बन ॲटम्स विच आर अरेंज टू ईच अदर इन अ सायक्लिक मॅनर. देर आर single bonds present in between each carbon atoms. So to each carbon atom 2 hydrogens are attached by and thus the valency tetravalency of carbon is satisfied by attaching 2 hydrogen atoms to each carbon atom, and thus the structure becomes like C6H12. तुम्हाला ह्याच्यात डबल बॉन्ड असणारा एक सायक्लोहेक्झीन नावाचं पण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एका ह्याच्यात डबल बॉन्ड दाखवायचा आणि मग त्यामुळे 2 हायड्रोजन इथला एक गेला इथला एक गेला. मग C6H10 झाले. एक बॉन्ड वाढला की 2 हायड्रोजन कमी होतात. हे डोक्यात ठेवायचं. लॉजिक जे आहे की नाही स्ट्रक्चर तयार होण्यामागचं ते एकदा तुम्हाला समजलं ना की मग तुम्ही कुठलं पण स्ट्रक्चर हे इझिली तयार करू शकता कॉन्फिडेंटली. मग आता इथं काय झालं, एक बॉन्ड वाढला म्हणजेच कार्बनमधला इथला ह्या कार्बनचा 1 हायड्रोजन कमी झाला, या कार्बनचा 1 हायड्रोजन, आणि म्हणून सायक्लोहेक्झीन हे जे स्ट्रक्चर तयार होईल त्याच्यामध्ये C6H10 असणार आहे बिकॉज ऑफ 1 इन्क्रीज्ड कोव्हॅलंट बॉन्ड. सो हे झाले आपले क्लोज्ड चेन किंवा सायक्लिक हायड्रोकार्बन्स. आता ह्या चॅप्टरमधला अनादर इम्पॉर्टंट पार्ट की जो जर समजला तरच तुम्हाला ह्याच्या पुढचा चॅप्टर समजणार आहे. नीट समजून घ्या. हा पार्ट आहे फंक्शनल ग्रुप्सचा. आता फंक्शनल ग्रुप्स कशाला म्हणायचं ते समजून सांगते. त्यासाठी एक एक्झाम्पल देते. सपोज माझ्याकडे 4 कार्बन असणारं कंपाऊंड आहे. 4 कार्बन आणि त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असताना हायड्रोजन किती असतात त्याची टेक्निक काय सांगितली तुम्हाला की जेवढे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स त्याच्या डबल +2 म्हणजे 4च्या डबल 8 आणि +2 म्हणजे 10 हायड्रोजन ॲटम झाले. ह्या पद्धतीनं कुठलंही कंपाऊंड पटकन तयार करायचं. फॉर्म्युला प्रत्येक वेळेस न वापरता देखील त्या फॉर्म्युलामध्ये मग n ची किंमत घाला, मग हे करा. त्याच्यापेक्षा हे सोपं असतं की जेवढे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत त्याच्यापेक्षा डबल हायड्रोजन +2 असं करून हे तुम्ही हा स्ट्रक्चर मी तयार केलं. आता ह्याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर मी सपोज असं ड्रॉ केलं. कार्बन जोडले आणि उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचं हे विसरायचं नाही. सो आता इथे झाले पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला 2, तिसऱ्याला 2, चौथ्याला 3. लाईक दिस स्ट्रक्चर बिकेम ॲज C4H10. आता बघा हा आपला ओरिजिनल किंवा मेन हायड्रोकार्बन आहे. आता जेव्हा तुम्हाला सांगितलं मी कार्बनचा एक जी स्पेसिफिक आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्याच्यामध्ये कार्बन हा हायड्रोजनसोबतच अदर ॲटम्स जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर किंवा हॅलोजन्स असतील क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यांसारखे हॅलोजन्स यांच्यासोबत देखील व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स फॉर्म करत असतं. मग आता काय होतं बघा, जेव्हा केव्हा हे वेगळे ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन ते ॲटम्स जेव्हा ह्या हायड्रोकार्बनमध्ये अटॅच होतात तेव्हा ते काय करतात, या हायड्रोकार्बनमध्ये प्रेझेंट असणारा कुठलाही एक हायड्रोजन त्याला बाजूला काढतात आणि स्वतः तिथे जाऊन बसतात. सो असे जे ॲटम्स की जे हायड्रोजनची जागा घेणार आहेत त्यांना म्हणतात हेटेरो ॲटम्स. हेटेरो ॲटम्स कोणाला म्हणायचं तर दीज आर द ॲटम विच रिप्लेस हायड्रोजन. atoms that replace one hydrogen from the hydrocarbon. मग आता असे हेटेरो ॲटम्स आयदर सिंगली प्रेझेंट असतात किंवा अदर ॲटम्स बरोबर ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. मग जेव्हा हे हेटेरो ॲटम्स अदर दुसऱ्या कुठल्या तरी ॲटम्ससोबत ग्रुप फॉर्म करतात तेव्हा ते जेव्हा ह्या हायड्रोकार्बनला अटॅच होतील त्या हायड्रोकार्बनच्या ज्या ओरिजिनल प्रॉपर्टीज आहेत. आता हा कोण आहे आपला 4 कार्बन म्हणजेच ब्युटेन आहे. देर आर 4 कार्बन ॲटम्स हॅव्हिंग सिंगल बॉन्ड. सो हे ब्युटेन स्ट्रक्चर तयार झालं. ह्याच्या काहीतरी स्पेसिफिक अशा प्रॉपर्टीज आहेत. मग जेव्हा दुसरा कुठला तरी ॲटम जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन असे ॲटम्स किंवा त्यांचा ग्रुप
OH ग्रुप जोडला गेला, NH2 ग्रुप जोडला गेला. आपण हे फंक्शनल ग्रुप्स आज शिकणार आहोतच, तुम्हाला डिटेल लक्षात येईल. सो ते जेव्हा हे हेटेरो ॲटम्स जेव्हा ह्या मूळ हायड्रोकार्बनला जेव्हा जोडले जातात तेव्हा नवीन प्रॉपर्टीज असणारा दुसराच कंपाऊंड फॉर्म होतो. जेव्हा हे हेटेरो ॲटम्स आपल्या ओरिजिनल हायड्रोकार्बनला जोडले जातील तेव्हा न्यू प्रॉपर्टीज असणारा सबस्टन्स तयार होतो. सो असे हेटेरो ॲटम्स किंवा त्यांचे अदर ग्रुप्स यांना म्हणायचं फंक्शनल ग्रुप्स. तुम्ही ह्या हेटेरो ॲटम्सना पण फंक्शनल ग्रुप म्हणू शकता. बघा आता हेटेरो ॲटम आणि फंक्शनल ग्रुप ह्यांच्यामध्ये थोडासा डिफरन्स कसा सांगणार, तर हेटेरो ॲटम म्हणजे सिंगल ॲटम आहे हे लक्षात ठेवा. मग हेटेरो ॲटमला पण तुम्ही फंक्शनल ग्रुप म्हणू शकता आणि हे हेटेरो ॲटम दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमसोबत जेव्हा कंबाईन होतात तर त्याला देखील तुम्ही फंक्शनल ग्रुप म्हणणार. आलं लक्षात? म्हणजेच फंक्शनल ग्रुप हा काय आहे, आयदर सिंगल ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आहे हे लक्षात ठेवा. फंक्शनल ग्रुप म्हणजेच आयदर सिंगल ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. लक्षात आलं? हेटेरो ॲटम, सिंगल ॲटम. सिंगल ॲटम हा पण फंक्शनल ग्रुप असतो आणि ग्रुप ऑफ ॲटम त्याला पण तुम्ही फंक्शनल ग्रुप म्हणू शकता. फरक लक्षात आला हेटेरो ॲटम आणि फंक्शनल ग्रुप. एक्झाम्पल सांगते, अजून जास्त क्लिअर लक्षात येईल तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यानंतर. आता बघा याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 ते 8 प्रकारचे जवळजवळ फंक्शनल ग्रुप्स बघायचे आहेत. ते 8 फंक्शनल ग्रुप्स 3 वेगवेगळ्या हेटेरो ॲटम्सपासून बनलेले आहेत. आता काय आहे बघा एक्झाम्पल, यातलं पहिलं एक्झाम्पल आहे आपला हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप किंवा ह्यालाच हलाइड असं म्हटलं जातं. आता हा हलाइड किंवा हॅलोजन फंक्शनल ग्रुप ह्याच्यामध्ये असणारे हेटेरो ॲटम्स कोण कोण आहेत बघूयात आपण. तर जर ह्या हॅलोजन कोण आहेत, 17th ग्रुपमध्ये असणारे गॅसेस, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यासारखे जे गॅसेस आहेत ते हॅलोजन्स आहेत. मग जर ह्या हॅलोजनमध्ये क्लोरीन असेल तर आपला हेटेरो ॲटम झाला Cl. ब्रोमीन असेल तर आपला हेटेरो ॲटम झाला Br. आयोडीन असेल तर हेटेरो ॲटम झाला I. ह्या पद्धतीनं हा पहिला आपला फंक्शनल ग्रुप हलाइड किंवा हॅलोजनचा. आता दुसरा फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये असणारा हेटेरो ॲटम आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन हा हेटेरो ॲटम असणारे जवळजवळ 5 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. ऑक्सिजन हा हेटेरो ॲटम असणारे 5 ग्रुप. त्यातला पहिला आहे अल्कोहोल. याच्यामध्ये OH म्हणजे ऑक्सिजन सोबत हायड्रोजन असतो, ह्या पद्धतीने दाखवायचं OH ग्रुप. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये पण ऑक्सिजन हा हेटेरो ॲटम आहे. याच्यामध्ये C, H आणि O अशा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये हा हेटेरो ॲटम दाखवायचा. आणि जर तुम्हाला एक्सपांडेड फॉर्ममध्ये दाखवायचा असेल तर मी इथं दाखवते. हा कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहितो तेव्हा रिप्रेझेंट करायचा फॉर्म म्हणजे कंडेन्स्ड फॉर्म. बघा कंडेन्स्ड फॉर्म कधी यूज करायचा, तर व्हाईल रायटिंग फॉर्म्युला. कुठल्याही कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहिताना कंडेन्स्ड फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. आणि एक्सपांडेड फॉर्म कधी यूज करायचा, तर व्हाईल रायटिंग स्ट्रक्चर किंवा व्हाईल ड्रॉइंग स्ट्रक्चर ड्रॉ करताना एक्सपांडेड फॉर्म यूज करायचा. फॉर्म्युला लिहिताना कंडेन्स्ड फॉर्म यूज करायचा. सो हा कंडेन्स्ड फॉर्म. आणि ह्याचाच अल्डिहाइडचा एक्सपांडेड फॉर्म मी कसा लिहिणार, तर C डबल बॉन्ड O आणि H. हा कंडेन्स्ड, हा एक्सपांडेड. त्यानंतर चौथा आहे अल्डिहाइड नंतर कीटोन. आता हा कीटोन
देखील त्याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप आहे हेटेरो ॲटम आहे ऑक्सिजनच. हा कीटोन कसा दाखवायचा, तर याच्यात सी आणि ओ हे 2 ॲटम्स आहेत, ऑक्सिजनसोबत कार्बन आहे. मी तुम्हाला ह्याची टेक्निक पण सांगणार आहे कसं लक्षात ठेवायचं. हे कंडेन्स्ड फॉर्म्युले जे सांगते ना तुम्हाला मी, कंडेन्स्ड स्ट्रक्चर, ते एक्झाममध्ये तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जातं की CO हे काय एक्सप्रेस करतं, किंवा अल्डिहाइडचा कंडेन्स्ड फॉर्म कुठला आहे अशा प्रकारचं, किंवा कोरिलेशन सारखे प्रश्न. अल्डिहाइडसाठी CHO असेल तर कीटोनसाठी काय, मॅच द पेअर, अशा अनेक प्रकारचे 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत ते ह्या फंक्शनल ग्रुप्सवरती विचारले जातात. शक्यतो त्याच्यातला कंडेन्स्ड फॉर्म हा विचारला जातो, एक्सपांडेड फॉर्म पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हा कीटोन जो फंक्शनल ग्रुप आहे तो कसा दाखवायचा, तर C आणि O यांच्यामध्ये डबल बॉन्ड दाखवायचा, आणि इकडे इकडे त्याचे मग अदर ॲटम्स कार्बनचे जोडलेले असतात, हे लक्षात घ्या. इथे ह्या ह्याच्यात पण दुसरा कार्बन असेल किंवा हायड्रोजन असेल, ज्याप्रमाणे नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता हे तुम्हाला मे बी आत्ता अवघड वाटेल, आपण एक्झाम्पल्स जेव्हा बघणार आहोत फंक्शनल ग्रुप्स जोडून वेगवेगळे कंपाऊंड्स कसे तयार करायचे, तेव्हा हे तुम्हाला कन्सेप्ट अजून छान क्लिअर होईल. आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कुठला फंक्शनल ग्रुप कंडेन्स्ड फॉर्ममध्ये कसा असतो आणि एक्सपांडेड फॉर्ममध्ये कसा जोडला जातो, एवढं आजच्या लेक्चरला तुम्हाला समजून घ्यायचं आहे फक्त. त्यानंतर 5वा आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हा कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये COOH ह्या पद्धतीनं जोडायचा. याच्यामध्ये पण ऑक्सिजन सोबत कार्बन आणि हायड्रोजन आहे. इथं कार्बन आणि ऑक्सिजन आहे, ह्याच्यात कार्बन आणि ऑक्सिजन, मग परत ह्याच्यात हायड्रोजन. ह्याच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगते लक्षात ठेवताना. इथं पण ऑक्सिजन हाच हेटेरो ॲटम झाला, म्हणजे ह्या ऑक्सिजन या हेटेरो ॲटम सोबत दुसरे कुठले कुठले ॲटम्स जोडले असता हे फंक्शनल ग्रुप्स तयार होतात, हे इथं लक्षात ठेवा तुम्ही. जसं की अल्कोहोलमध्ये ऑक्सिजन सोबत H जोडलाय, दॅट इज हायड्रोजन. अल्डिहाइडमध्ये ऑक्सिजन सोबत कार्बन आणि हायड्रोजन जोडलेत. कीटोनमध्ये नुसताच कार्बन जोडलाय. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बन सोबत ऑक्सिजन सोबत कार्बन आणि हायड्रोजन जोडलेत. हा ह्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि एक्सपांडेड फॉर्म्युलामध्ये C डबल बॉन्ड O, एका बाजूला डबल बॉन्ड आणि एका बाजूला OH. स्ट्रक्चर ड्रॉ करताना असं, फॉर्म्युला लिहिताना असं दाखवायचा. त्यानंतर येतो इथर आणि इस्टर्स. आता ह्या इथर आणि इस्टरचे फक्त तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, त्याची नावं तयार करायचं आपल्या सिलेबसमध्ये नाही, कारण त्यांच्यासाठीचे रूल्स जे आहेत ते थोडे वेगळे आहेत. हां, मी इथं वरती लिहिते, थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. 6वा आहे इथर. इथर कसा दाखवायचा, तर O फक्त आहे, फक्त ऑक्सिजन सिंगल ॲटम आहे इथे, आणि त्याचा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये पण सेम पद्धतीनं तुम्ही दाखवणार, वेगळं काही नाही आहे. त्यानंतर 7वा आहे ईस्टर. ईस्टरचा पण फक्त फॉर्म्युला कंडेन्स्ड आणि एक्सपांडेड तुम्हाला विचारलं जाईल, त्याचं नाव तयार करायला आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे. ईस्टरमध्ये COO हा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दाखवायचा ईस्टर, आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्ममध्ये C डबल बॉन्ड O आणि O. त्यानंतर शेवटचा आहे अमाइन. अमाइनमध्ये NH2 आहे, आणि ह्याच्यामधला जो मात्र हेटेरो ॲटम आहे तो आहे नायट्रोजन, आणि मग तो एक्सपांडेड फॉर्ममध्ये पण तुम्ही NH2 असाच दाखवला तरी चालेल. आता ह्याच्यातले सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काय आहे, कारण एकूण 5 कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन आहे, मग लक्षात कसं ठेवणार, तर बघा. पहिल्यांदा जो आहे अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये फक्त OH आहे. त्याच्यानंतर जो दुसरा येतो अल्डिहाइड, त्याच्यामध्ये CHO आहे, बरोबर. मग आता इथे CHO जोडताना आपण कसं दाखवलाय बघा, अल्कोहोलमध्ये C आणि O मध्ये सिंगल बॉन्ड आहे, अल्डिहाइडमध्ये मात्र C आणि O मध्ये डबल बॉन्ड आहे, हा फरक आला इथे. त्यानंतरचा आहे कीटोन. कीटोनमध्ये पण C आणि O मध्ये डबल बॉन्ड आहे, हायड्रोजन नाही आहे, म्हणजे ह्या तिघांच्यात काय फरक आला बघा.
अल्कोहोलमध्ये ओ मध्ये सिंगल बॉन्ड, अल्डिहाइडमध्ये ओ मध्ये डबल बॉन्ड, ओ आणि कार्बनमध्ये, कीटोनमध्ये फक्त ओ आहे, हायड्रोजन नाही आहे आणि अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन जोडला आहे. हा फरक झाला. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये तर तुम्हाला ओळखेल OH आहे आणि एकीकडे डबल बॉन्ड O आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये एका ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड आणि एकीकडं OH असं दाखवलं. त्यानंतर इथर आणि इस्टर जे आहेत, इथरमध्ये तर नुसताच O आहे, बाकी कुठलाच ॲटम नाही. इस्टरमध्ये C आणि O मध्ये एका O मध्ये डबल बॉन्ड, एका O मध्ये सिंगल बॉन्ड आणि अमाइन तर वेगळाच आहे, N आहे हा हेटेरो ॲटम. सो ह्या पद्धतीनं हे 8 फंक्शनल ग्रुप्स आपल्याला बघायचे आहेत. ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक चार्ट प्रिपेअर करून देणार आहे. या चार्टमध्ये आपण हे सगळे फंक्शनल ग्रुप, जसं तुम्ही इंग्लिशचे ग्रामरमध्ये सेंटेन्स, एकच सेंटेन्स सगळ्या टेन्सेसमध्ये रन करता की नाही कसं, तसं आपण एक एक्झाम्पल घेऊन त्याच्यापासून हे सगळ्या फंक्शनल ग्रुप्स जोडून त्याचं नाव कसं कसं तयार करायचं ह्याचं मी एक चार्ट बनवून देणार आहे. नेक्स्ट लेक्चर पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला हे जे कंडेन्स्ड आणि एक्सपांडेड फॉर्म कसे लक्षात ठेवायचे त्याची मी ही टेक्निक सांगितली. त्याची कंपॅरिझन करा, हे हमखास विचारलं जातं बरं काय स्टुडंट्स. ह्याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न असतोच. एक्सपांडेड फॉर्म कधी यूज करायचा, कंडेन्स्ड फॉर्म कधी यूज करायचा, हे सगळं लक्षात आलं का बघा. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये जसं तुम्हाला आता सांगितलं तो चार्ट आपण कसा तयार करायचा आणि नावं कशी तयार करायची हे बघूयात.